नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आळूची वडी. तर कुणाकुणाला आवडते आळूची वडी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. तर बघा, इथे मी 10 ते 12 हे आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. तर बघा, आता त्याचं आपल्याला हे आतलं जे बेसन पीठ बनवतो तर त्यामध्ये आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि जिरे याची बारीक पेस्ट करून पाणी घालून ती आपल्याला हे इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे तर यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण हे वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. तर बघा, अशी पेस्ट बनवून आपली ही तयार आहे. तर या पिठामध्ये आपण सगळ्यात आधी हे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, हे तीळ घालून घेणार आहोत आणि हा जो 1 चमचा ओवा आहे तो मी आता क्रश करून घालून घेणार आहे. आपण तसाच जर टाकला तर त्याचा फ्लेवर उतरत नाही, तर याला आपल्याला असं हाताने क्रश करूनच घालावे लागतं आणि त्यात आता आपण हे पेस्ट मिक्स करून घेणार आहे. तर बघा, इथे माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही एवढी घट्टसर ठेवायची आहे. आपल्याला खूप पातळही करायची नाहीये, कारण पातळ जर केली तर ती पानांवरून खाली हे पीठ घसरून जातं आणि मग आपली वडी छान होत नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी याच प्रमाणात ठेवायची आहे. तर बघा, आता हे जे आळूचं पान आहे तर त्याची ही जी शीर असते, ही मागची वेण, ती खूप जाड असते. तर ती जेव्हा आपण वडी अशी फोल्ड करतो तर तेव्हा ती वडी तुटते. तर त्यासाठी आता आपण ही जी शीर आहे जाडसर, ती आपण आता लाटण्याने लाटून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही बघू शकता आपल्याला हे एकदम हलक्याशा लाटण्याने हे मागचं पान असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता मी हे ते सगळे पानं लाटून घेत आहे. एकदम असं आहे मुलायम होऊन जातं एकदम. तर बघा, अशा पद्धतीने माझे इथे हे सगळे पानं लाटून तयार आहे. तर चला तर आता आपण हे पीठ लावून घेऊया. तुम्ही ते हाताने हे पीठ लावू शकता. किती छान एकसारखं पीठ आपलं इथे पानांना लागत आहे. खूप पातळ जर केलं तर हे असं पानावर बसत नाही, ते ओघळून जातं. तर बघा, यावर सेम साईजचं पण आपण हे उलट पान लावून घेणार आहोत, जेणेकरून एक स्क्वेअर शेपची ही वडी आपली तयार होईल. म्हणजे आपल्याला हे दुसरं पान लावण्याचं कारण काय, की आपण हे जे पीठ लावतोय तर ते कुठूनच बाहेर येत नाही, हे आतल्या आत छान पानांमध्ये लागून राहतं. बघा, तुम्ही आता हे दुसरं छोटं पान घेतलेलं आहे. हे असं केल्याने याला छान लेयर येत असतात आणि आपली वडी मस्त फ्राय केली की कुरकुरीत बनत असते. तर बघा, आता इथे मी हे 4 पानांची एक वडी बनवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे पानांना हे पीठ लावून तयार आहे. तर फक्त आता आपल्याला हे पीठ बाहेर येऊ नये म्हणून ह्या अशा साईडच्या ज्या एजेस आहे त्या आत अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि त्याला एकदम थोडंसं हलकंसं असं पीठ हे आपण लावून घेणार. आणि हा जो भाग आहे तो आता आपल्याला असा आतल्या साईडने असा फोल्ड करून घ्यायचा. तर बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही वडी बनून तयार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही दुसरी वडी ही बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या ह्या अशा 2 वड्या बनवून तयार आहेत. तर आता आपण ह्या वाफवून घेणार आहोत.
तर बघा वाफवण्यासाठी मी इथे ह्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, थोडंसं लिंबू टाकून घेतलेलं आहे, कारण हे पातेलं अल्युमिनियमचं आहे आणि ही जी स्टीलची चाळणी आहे. तर यावर आता आपल्याला ह्या वड्या वाफवण्यासाठी ठेवून घ्यायच्या आहे. मी याला फक्त 10 मिनिटांमध्ये छान वाफेवर ह्या वड्या छान शिजवून जातात. आपल्याला एकदम हे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. तर बघा आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता मी हे झाकण इथे ठेवून देणार आहे वाफवण्यासाठी. आपल्याला झाकण असं ठेवायचं आहे की वाफ बाहेर जाणार नाही. तर आता आपण हे 10 ते 15 मिनिट इथे वाफवून घेणार आहोत. बघा इथे 10 मिनिट झालेले आहे. तर बघूया वडी शिजलेली आहे की नाही. बघा छान वडी ही शिजलेली आहे. आता फक्त आता आपण गॅस बंद करून ही 2 ते 3 मिनिट वाफेवर ठेवणार आहोत. तर बघा आता आपले हे वडे आता शिजून तयार आहे. तर आपण इथे ह्या थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. थंड झाल्या की मग हे आपण स्लाइस मध्ये कट करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपले हे वडे आता थंड झालेले आहे. तर आता मी ह्या कट करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या पाडून तळण्यासाठी तयार आहे. तर बघा आता इथे मी हे तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे वडी तळण्यासाठी तेल थोडंसं गरमच घ्यायचं आहे, कडकडीत. कारण कसं आपली वडी ही शिजलेली आहे आणि जे वडी आहे त्याला छान क्रिस्प येण्यासाठी आपल्याला गरम तेल लागणार आहे. तर इथे आपण चांगलं कडकडीत गरम तेल करून घेणार आहे. तर बघा तुम्ही बघू शकता इथे आपले हे तेल छान कडकडीत तापून तयार आहे. तर आता मी यात वडी घालून घेणार आहे. बघा एकदा वडी तेलामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट तशीच ठेवायचं आहे, जेणेकरून खालचा लेअर हा छान तळला जाईल. आणि तळताना नेहमी तेल हे आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे. खूप तेल जर आपण टाकलं तर ते आपल्याला पुन्हा रियूज करावं लागतं आणि त्यामध्ये रियूज करता करता बॅड कोलेस्ट्रॉल हे जे आहे ते वाढून जातं. त्यामुळे आपल्या शरीराला हानी पोचते. म्हणून आपण नेहमी हे तळण करताना नेहमी तेल हे लिमिटेडच टाका. ह्या वड्या मी आता हाय फ्लेमवरच तळून घेत आहे, कमी गॅस मी केलेला नाहीये. किती छान हे कुरकुरीत आवाज येतोय झाऱ्याला. मस्त आपली ही वडी तळून तयार आहे. नेक्स्ट बॅच तळून घेऊया. तर बघा इथे आपली दुसरी बॅच ही तळून तयार आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या ह्या तळून घेणार आहोत. तुम्ही शालो फ्राय जर करायचे असेल तर एका पॅन मध्ये एक पळीभर तेल घालून त्यामध्ये वड्या शालो फ्राय करू शकता. तर आम्हाला इथे ह्या कुरकुरीत आणि अशा क्रिस्पी वड्या आवडतात, म्हणून मी ह्या इथे फ्राय करून घेत आहे, डीप फ्राय करत आहे. तर बघा तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या छान आळूच्या वड्या लेअर न सुटता बनवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही एकदम साधी सोपी रेसिपी? तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा कशी वाटली रेसिपी. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. रेसिपी आवडली असल्यास स्पृहाच रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय.